दिवाळीच्या दिव्यांसाठी माती लागते आणि यावेळी मातीच बोलेल. 1 जुलै नाशिक 56,000 शेतकरी दिवे लावणार आहेत, पण आनंदासाठी नाही, दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 56,000 कर्जबाजारी शेतकरी एकत्रित आले. त्यांची लढाई नवीन नाही. 1 जुलै 2023 पासून म्हणजे गेली 3 वर्षे हे धरणे आंदोलन अविरत सुरू आहे. मागणी एकच आणि तीही साधी आहे, आम्हाला जगू द्या. आंदोलनाचे नेते भगवान बोराडे सांगतात, 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकार विभागाच्या कार्यालयासमोर आम्ही शेणमातीचा दिवा लावणार आहे. हा दिवा प्रतीक आहे. सरकारने आम्हाला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर केलाय याची ही अधिकृत घोषणा असेल. त्यांच्या 4 ठोस मागण्या आहेत. पहिली, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ जाहीर करा. दुसरी, सक्तीची कर्ज वसुली पूर्णपणे बंद करा. तिसरी, गेल्या वर्षातील कर्जावरील संपूर्ण व्याजाचा भार शासनाने किंवा संबंधित बँकांनी उचलावा. आणि चौथी, शेतकऱ्यांकडून फक्त मूळ मुद्दलीच वसुली करावी, व्याज माफ करावा, कारण पीक नाही तर व्याजाने शेतकरी बुडालाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री आणि अर्थमंत्री या सर्वांकडे लेखी निवेदने केली आहेत. भेटी झाल्यात, आश्वासने मिळाली आहेत, पण कृती शून्य आहे. 3 वर्षे झाली तरी शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली नाही असा आरोप आंदोलक करतात. कागदावर योजना आहेत, पण शेताच्या बांधावर मात्र फक्त नोटीस आहे. सगळ्यात मोठी खंत आहे की राज्यातील आदिवासी सहकारी संस्थांचे कर्जदार या कर्जमाफीच्या कक्षेबाहेर आहेत, जे सर्वात जास्त वंचित आहे. त्यांनाच योजनेचा लाभ नाही. त्यामुळे आंदोलकांची मागणी आहे की कर्जमाफी सर्वसमावेशक असावी, जात-पात संस्था असा भेदभाव नको. शेणमातीचा दिवा हा फक्त निषेध नाही, ही शेवटची विनंती आहे. शासनाने जर 1 जुलैपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही, संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. हा दिवा अंधार दूर करण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधार, कर्जाचा, आत्महत्येचा आणि अपमानाचा अंधार. 56,000 कुटुंबे आज रस्त्यावर आहे, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही उरले नाहीये. त्यामुळे सरकारने वेळीच जागे व्हा. शेणमातीचा दिवा पेटण्यापूर्वी आशेचा दिवा लावा, कारण शेतकरी तगला तरच महाराष्ट्र तगेल. 1 जुलै पासून सुरू आहेत, लक्षात ठेवा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पीडा केली. पूर्वी आपला भारत देश कृषीप्रधान व ऋषीप्रधान आणि धर्मप्रधान संस्कृती होते. त्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्यानं किंवा उद्योजकानं कर्ज घेऊन जर उद्योग केला असेल, त्याच्यावर जर आपत्ती आली, तर त्यावेळेस मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आत्महत्या करू नये याच्यासाठी त्याने गावामध्ये दौंडी देऊन हा जो शेणामातीचा दिवा गावभर फिरून आणि त्याच्या घरापुढे लावायचा आणि त्याने दोन्ही हात वर करायचे. आणि आता इथून पुढे मी दिवाळखोरी घोषित करीत आहोत अशी घोषणा करायची, म्हणजे किमान त्याची आत्महत्या, त्याचा जीव वाचायचा. आज आमच्या या आंदोलनाला 1 जून 2023 पासून आंदोलन सुरू झालं. 3 वर्ष पूर्ण होऊन गेले. सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही. शेवटी आमची समस्या कोणी निवारित नाही, म्हणून आम्ही आंदोलन स्थळावर आज आमची नादारी म्हणजे दिवाळखोरी घोषित करीत आहोत. यापुढे आम्ही ही दिवाळखोरी घोषित केली. आता यापुढे बँकेने आमच्या दारात यायचे नाही, आणि बँकेने जर समजा आलेच आमच्या दारात, तर तो त्यांचा नैतिक अधिकार राहणार नाही. त्यांना त्यांचं कर्ज सरकारकडून वसूल करायचं. आमच्या दारात येऊन त्यांनी आम्हाला पुढील कोणतीच कारवाई करायची नाही, असा या दिवाळखोरीचा अर्थ आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली केल्यामुळे गेल्या 1 जून 2023 पासून या ठिकाणी धरणे आंदोलन धरून बसलेलो आहोत. आणि जवळजवळ याला 1125 दिवस झालेले आहेत. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी धरणे आंदोलन धरून बसलेलो आहोत. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, सहकार मंत्री झाले, आदिवासी विकास मंत्री झाले, जिल्ह्यातले सर्व मंत्री झाले, जिल्ह्यातले सर्व आमदार झाले. यांना प्रत्येकाला निवेदन देऊनही 3 वर्षामध्ये या शासनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने मदत केलेली नाही. म्हणून आज आम्हाला 3 वर्षामध्ये हे आंदोलन हाती घ्यावं लागत आहे. यावेळी
ज्या राज्य शासनाने कर्जमाफी केलेली आहे, कर्जमाफीच्या यामध्ये जी काही हे आहे तर 1000 जवळजवळ 55,596 शेतकऱ्यांकडे 100 जवळजवळ 1400 कोटी रुपये मुद्दल आहे आणि जवळजवळ 1200 कोटी रुपये व्याज आहे. असं एकूण 2400 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं शेतकऱ्यांकडे घेणं आहे. जी कर्जमाफी आता होते आहे त्या कर्जमाफीमध्ये फक्त 23,791 लोक बसत आहेत आणि 99 कोटी रुपये फक्त कर्जमाफ त्यांना होणार आहे. म्हणजे 24,000 कोटीमध्ये फक्त 100 कोटी रुपये कर्जमाफी होते आहे. 2300 कोटी रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांना होत नाही. राज्य शासन मात्र चुकीच्या पद्धतीने सांगतंय की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहोत. शेतकऱ्यांना 7/12 कोरा 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 विधानसभेच्या निवडणुकीमुळे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रत्येक सभेमध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून लांब पळत आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धतीने कर्जमाफी करत नाही. उलट नाशिक जिल्ह्यामध्ये 4000 शेतकऱ्यांच्या कब्जेदार सदरामधील नाव हटून त्या ठिकाणी या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेचं नाव त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचे नाव 7/12 खाते उतरून हटवल्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या मुलांचं लग्न करायचं असेल तो 7/12 आता ऑनलाईन मिळतो आहे. जर आपण 15 एकर जमीन एखाद्या शेतकऱ्याने 7/12 आपल्या नावावर सांगितलं, मात्र त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्तीचं बँकेचं नाव आहे, इतर अकाच शेतकऱ्याचं नाव आहे. पोरांचं लग्न पण होत नाही. आपली काय भूमिका आहे? आमची भूमिका आता एकच आहे की शेतकऱ्यांनी आमचं 7/12 खाते उतारा एक तर कोरा करावा, नाहीतर सरकारने संपूर्ण व्याज माफ करावं आणि मुद्दलाचे आम्हाला 10 हप्ते करून द्यावेत आणि ते व्याज राज्य शासनाने MEC बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेने ते सोसावं आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. हीच मागणी आमची प्रमुख मागणी यावेळी आहे. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.